नमस्कार, श्री आरीवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी कोणते साहित्य लागणार हे बघणार आहोत। हे फॅब्रिक कलर घ्यायचे, फेविकार्डचे फॅब्रिक कलर, हे ब्रश घ्यायचे, हे बघा। त्याच्यानंतर हा गोल्डन कलरचा कलर आहे, हा घ्यायचा। परत ही आउटलाइनर आहे, हे सर्व एकाच कंपनीचे आहेत, तेच घ्यायचे। हा नंतर लिक्विड आहे, हा आपण कलरमध्ये मिक्स केला ना का कलर पातळ होतो, पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही। हा कलर आहे ना, हाच कलर लिक्विड त्याच्यात मिक्स करायचा कलरमध्ये। त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी घेतलं, हा पॅलेट घेतला आणि हा ग्लास म्हणजे याचा उपयोग ना आपण पेंटिंग करतो ना त्याला शायनिंग येण्यासाठी करतात। पण हा आहे ना त्याचा उपयोग फक्त जी फॅब्रिक पेंटिंग केलेली असते ना त्यातलाच करायचा, कपड्यावर लावायचा नाही अजिबात। म्हणजे तो फॅब्रिक कलर आहे ना जी आपण प्रिंट केले कलरने त्याच्यावरच करायचा, बाजूला लावायचा नाही। हा ग्लास करून आहे, फेविकार्डचाच येतो। त्याच्यानंतर हे ब्रश, कधी पण ब्रश असा धुवून नंतर पुसायचा सुक्या कपड्याने, म्हणजे खराब कपडा असेल ना त्याच्याने पुसून मग पेंट करायची। आणि परत समजा कलरने हे ब्रश म्हणजे खराब झाला का तो परत पुसून परत एका पाण्यात डुबवायचा, परत दुसऱ्या पाण्यात डुबवून नंतर मग तो घ्यायचा, कारण ते कलर थोडा बाकी राहतो आणि मग पेंटिंग करायचे। हे आपलं साहित्य आहे फॅब्रिक कलरचा। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।